नमस्कार, मी तृप्ती स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण झटपट बनणारी मँगो लस्सी बनवायची आहे। मँगो लस्सी आपण जर का मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर खूप महाग भेटते। आपल्याकडे आंबे जर का असतील ना तर त्याचे खूप सारे पदार्थ बनवता येतात। मुलांना सुद्धा आवडतं, मोठ्यांना सुद्धा आवडतं काहीतरी आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट केले तर दही तर माझ्याकडे नेहमी असतंच घरी लावलेलं, कारण माझ्या जेवणामध्ये मला दह्याचा खूप मी वापर करते आणि जेवणाबरोबर सुद्धा मी दही खाते। तर त्याच्यामुळे दही हे माझ्याकडे कायम असतं। तर 2 वाटी दही होतं साधारण माझ्याकडे। एका वाटीला थोडंसं साखर कमी अशा पद्धतीने जे आहे ती मी साखर मिक्सरला बारीक करून घेतली। त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे। गोड पदार्थात थोडंसं चिमूटभर मीठ घातलं ना तर त्याला पदार्थाला चव खूप छान येते। त्यात मी 2 ते 3 वेलची घातलेली आहे आणि पिठी साखर करून घेतली। मग त्याच्यात हे 2 वाटी दही मी घालून जे आहे मिक्सरला फिरवून घेतलं। ही आपली नॉर्मल लस्सी झाली। आणि मग ह्याच्यात जे आहे ते मँगोचे मी पीसेस करून घेतलेले होते तर ते त्यात घातले आणि मिक्सरला फिरवून घेतले आणि झटपट अशी मँगो लस्सी तयार झाली। तुम्हाला जर का ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा। मँगो असेल, आंब्याची पेटी बरीच जण आणतात, नुसता आंबा खाऊन कंटाळा आला असेल तर हे ट्राय करा। आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। आता ही बघा, ही अशा प्रकारे मी त्याच्यानंतर मँगोचे जे आहेत ते पीसेस घालून त्याला असं थोडंसं सजवण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशा पद्धतीने आपली ही मँगो लस्सी व्यवस्थित रेडी झालेली आहे। खूप छान लागते। हॉटेलमध्ये ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स वगैरे पण ॲड करतात, पण मी नुसता मँगोचा स्वाद आणि मँगोची रेसिपी म्हणून मी अशा पद्धतीने केलेली आहे। तर तुम्ही ही मँगो लस्सी नक्की ट्राय करा। आणि तुम्ही इंस्टाग्रामवर सुद्धा माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर करू शकता आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता। यूट्यूबवर सुद्धा माझ्या चॅनलला तुम्ही जे आहे ते सबस्क्राईब करा। अशाच आपण जे आहेत त्या मँगोच्या विविध रेसिपीज घेऊन जे आहेत ते परत येऊया आणि तोपर्यंत धन्यवाद।